नमस्कार, जयश्री किचनमध्ये आपलं स्वागत आहे. आज बनवत आहे शेंगदाण्याच्या पोळ्या. हे आहे 1 किलो गूळ. हे मी चिरून घेतलेलं आहे. हे काळं गूळ आहे. हे शेंगदाणे आहेत 1 किलो. आता आपण खलबत्त्यात बनवणार आहोत शेंगदाण्याची पोळी. शेंगदाणे भाजून घेणार आहोत आपण. शेंगदाणे आपले भाजून झालेले आहे. हे बघा छानसं शेंगदाणे छानसे भाजून झालेले आहेत. थंड करायला ठेवत आपण. शेंगदाणे थंड झालेले आहेत. आता आपण त्याची साल काढून घेणार आहोत. आता आपण याच्यात शेंगदाणे टाकणार आहोत. खलबत्त्यात कुठल्या की छान टेस्टी होतात पोळ्या. मिक्सरमध्ये काढू शकता तुम्ही. छानसं कुटून होत आहे. हे बघा शेंगदाण्याचं कूट मस्त तयार झालेलं आहे शेंगदाण्याच्या पोळीचं. तर मी तुम्हाला बाउलमध्ये काढून दाखवते. हे आपलं सारण तयार झालेलं आहे. हे बघा चॉकलेटी कलरचं. त्याच्यामध्ये आपण थोडंसं गरम पाणी टाकणार आहोत. थोडंसंच टाकायचं आणि आपण याला आता गोळा करून घ्यायचा आपल्याला असायचा. या सारणमध्ये पाणी टाकलेलं आहे. आता आपण छानसं असं गोळा करून घेऊया. हे बघा हाताने. थोडंसं पाणी लागेल. खूप जास्त पाणी नाही टाकायचं कारण सारण खूप पातळ होईल आपलं हे. म्हणून चमच्याने टाकत आहे. हे गरम पाणी आहे. तर हे आपलं सारण छानसं तयार झालेलं आहे. तर असं एक छानसा गोळा करून ठेवायचा आपल्याला. याचं तुम्हाला गोळा करून दाखवते. असे छानसे बॉल झाले पाहिजे याचे. खूप पातळ नाही करायचं आणि खूप छानसं करून घ्यायचं आपल्याला. खूप पातळही नाही करायचं आणि खूप घट्टही नाही करायचं. मी तुम्हाला याचा छानसा गोळा करून दाखवते. हे पहा छानसा असा गोळा झालेला आहे तयार. हे आपण शेंगदाण्याच्या कुटाचा सारणचा गोळा बनवून घेतलेला आहे. हे बघा हे असे छानसे गोळे झाले पाहिजे. आता मी तुम्हाला पोळी बनवून दाखवते. असे छोटेसे बॉल करून घ्यायचे याचे आपण. ह्याचे छानसे गोळे बनवून घेतलेले आहेत मी. हे बघा सारण असं परफेक्ट छान होतं एकदम. पाणी खूप नाही टाकायचं आहे. आणि हे सारण तुम्ही तयार करून असं सुक्कं सारण याचं बिना पाण्याचं 1 महिनाभर पण ठेवू शकता. आता मी कणिक घेतलेले आहे. पीठ घेतलेलं आहे. तुम्हाला मी आता ह्याची पोळी बनवून दाखवते. कणिक घेते मी. कणिक पण थोडासाच छोटासाच गोळा घ्यायचा आहे. खूप जास्त नाही घ्यायचं आहे. त्यामध्ये कसं टाकायचं दाखवते. आता मी बनवून दाखवते तुम्हाला. मिक्स हे असं करायचं. तर आपण हे पिठाच्या आतमध्ये छानसं मिक्स करून घेतलेलं आहे. काय वरती जे पीठ निघेल ना ते आपण काढून टाकणार आहोत. पीठ जास्त नाही घ्यायचं ह्याच्यामध्ये. हाताने आपण दोन्ही बाजूनी गोल गोल करून घ्यायचं याच्यामध्ये सारण भरल्यानंतर. आता मी पोळी बनवून दाखवते तुम्हाला इथे.
हे बघा 3-4 पोळी मी लाटून घेतलेले आहे. तुम्हाला मी दाखवते शेकून. तवा आता गरम झालेला आहे. हे बघा मी शेंगदाण्याच्या पोळ्या सगळ्या लाटून ठेवलेल्या आहेत. दाखवतो. कमी गॅसवरती शेकायच्यात पोळ्या. मस्त असं गरमागरम शेंगदाण्याची पोळी तयार झालेली आहे. आणि तूप लावतो याच्यावरती थोडंसं. अशी छान क्रिस्पी होऊ द्यायची. मोठ्या गॅसवरती नाही करायची पोळी. बघा जवळून खूप छान लागते. हे बघा पोळी अशी झालेली आहे. खूप छान पोळी झालेली आहे. मस्त एकदम क्रिस्पी. तुम्ही नक्की बनवून बघा आणि सबस्क्राईब करा आणि लाईक करा. हे सारण तुम्ही महिनाभर पण बनवून ठेवू शकता. पाणी वगैरे टाकायचं नाही. सुक्कं कोरडं सारण बनवून ठेवायचं. ते महिनाभर पण टिकतं आपलं सारण बनवलेलं. तुम्ही कमेंटमध्ये सांगा तुमची पोळी कशी झाली. सबस्क्राईब करा आणि लाईक करा.